जय भीम मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे याच्या दैनंदिन वाचनामध्ये आपलं स्वागत आहे. तर ॲक्च्युली हे दुसरं भाषण आहे. हे मी काल वाचून दाखवलं होतं, पण त्याचं एक्सप्लेनेशन दिलं नव्हतं. म्हणून मला वाटलं की आज परत वाचून दाखवावं आणि याचं एक्सप्लेनेशन द्यावं. हे झालं की मी परत आज मी तिसरं भाषण वाचणार आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन देईल. तर चला सुरू करूया दुसरं भाषण. काय? उन्नतीच्या आड येणाऱ्यांचा निषेध. दिनांक 27 मार्च 1920च्या मूक नायकमध्ये नागपूर येथे येत्या एप्रिल किंवा मे महिन्यात हिंदुस्थानातील महार, मांग, चांभार, पारिया, पंचम वगैरे जातींनी आपल्यावरील बहिष्कार घालविण्याकरिता आणि शिक्षण विषयक, सामाजिक व राजकीय बाबतीत आपली प्रगती करण्याकरिता एक परिषद भरविण्याचे ठरविले आहे असे जाहीर करण्यात आले. या परिषदेचे अध्यक्षस्थान श्रीमंत महाराज शाहू छत्रपती सरकार करवीर कोल्हापूरचे राजेसाहेब यांनी स्वीकारल्याचे कबूल केले आहे. बघा, 20-21 मार्च 1920 ला जी सभा झाली ती माणगावची परिषद आहे आणि बाबासाहेब त्यावेळी मूक नायक जे पत्र चालवत होते त्याच्या विषयीची बातमी ही 27 मार्चला मूक नायक मध्ये आली. कशाविषयी? तर एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये सर्व अस्पृश्यांची मिळून एक परिषद नागपूरला भरणार होती आणि त्याचे अध्यक्षस्थान हे श्रीमंत महाराज शाहू छत्रपती सरकार करवीर म्हणजे कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज स्वीकारणार होते असं त्यात होतं. मग जाहीर केल्याप्रमाणे भारतीय बहिष्कृत परिषदेचे अधिवेशन नागपूर येथे भारतीय बहिष्कृत परिषद असं म्हणायचं. हे अधिवेशन नागपूर येथे 30-31 मे व 1 जून 1920 रोजी भरविण्यात आले. बघा, म्हणजे कंप्लीट जवळपास 100 वर्ष झाले आता. अस्पृश्य समाजाच्या राजकीय हक्कांच्या मागण्या संबंधीच्या पार्श्वभूमीवर होत असलेली भारतीय स्तरावरील ही पहिलीच बहिष्कृत समाजाची परिषद असल्यामुळे ऐतिहासिक महत्वाची होती. काय? भारतामध्ये ही पहिलीच बहिष्कृत समाजाची परिषद होती, भारतीय अस्पृश्य समाजाच्या राजकीय हक्काविषयीची. या परिषदेचे नियोजित अध्यक्ष होते कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज. परिषदेचे स्वागताध्यक्ष होते गोंदियाचे बाबू कालीचरण नंदागोळी आणि सेक्रेटरी होते गणेश आकाजी गवई व किसन फागुजी बनसोडे. या परिषदेला मद्रास या परिषदेला मुंबई, मद्रास, खडगपूर, मध्य प्रांत व वराड येथून 500 प्रतिनिधी उपस्थित होते. बघा, आधीची सर्वसाधारण सभा होती ही ऑल इंडिया कॉन्फरन्स होती. त्याच्यामध्ये मग प्रतिनिधी, अभ्यासू प्रतिनिधीच होते. तर ते एवढ्या सगळ्या प्रांतातून 500 प्रतिनिधी आले होते. डॉक्टर आंबेडकर, सीना शिवतरकर, सीजा कांबळे, कदम, गोगो काळे, ऐदाळे, भोसले वगैरे प्रतिनिधी मुंबईवरून आले होते. तसेच कोल्हापूरवरून ब्राह्मणेतर मंडळीचे प्रमुख कार्यकर्ते सर्वश्री रणदिवे, बाबूराव हैबतराव यादव, कोठारी, श्रीपदराव शिंदे, कांबळे, डिप्रेस क्लास मिशनचे सुपरिटेंडंट श्री बर्वे ही मंडळी आली होती. तसेच नागपूरच्या सुशिक्षित सुधारकांपैकी सर्वश्री पंडित गंगाधरराव चिटणीस, शंकरराव चिटणीस व हिंदू मिशनरी सोसायटीचे येथील अधिकारी डॉक्टर परांजपे आदी उपस्थित होते. परिषदेचा मंडप स्टेशन पासून 4 फर्लांगावर जुन्या आर्सेनल ग्राउंडवर कस्तूरचंद पार्क बराच विस्तीर्ण असा घालून चांगला शृंगारला होता. विजेच्या बत्त्यांचा झगझगाट होता. व्यासपीठावर एका सिंहासनाची मांडणी केली होती. अस्पृश्य महिला सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होत्या. आता 1920 ची नागपूर परिषद बोलाविण्याचे प्रयोजन काय कारण होते? तर 1917 मध्ये भारत मंत्री मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड हे हिंदुस्थानात आले असता अस्पृश्य समाजाच्या वतीने त्यांच्या स्वतःच्या राजकीय मागण्यांबाबत सर नारायणराव चंदावरकर व विठ्ठलरामजी शिंदे त्यांच्या स्वतःच्या नाही, त्यांच्या राजकीय मागण्यासाठी काय 1917 मध्ये भारत मंत्री मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड हे हिंदुस्थानात आले असता, बघा, भारत मंत्री म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भारतासाठी एक मंत्री असायचा. तर तो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड होते. 1917 च्या दरम्यान ते मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड होते.
ते भारतात हिंदुस्थानात आले असता अस्पृश्य समाजाच्या वतीने अस्पृश्य समाजाच्या राजकीय मागण्यांबाबत सर नारायण चंदावरकर व विठ्ठल रामजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली होती. डिप्रेस क्लास मिशनचे अध्यक्ष नारायणराव चंदावरकर व विठ्ठल रामजी शिंदे यांचे अस्पृश्य समाजावर वर्चस्व असल्यामुळे बहुतेक समाज कार्यकर्ते त्यांच्याच सल्ला मसलतीने कार्य करीत असत. बघा काय अस्पृश्यांच्या राजकीय हक्काविषयी गोष्ट चालली, पण हे जे चंदावरकर आणि विठ्ठलरामजी शिंदे आहेत ते मात्र अस्पृश्य समाजाचे नाही आहेत. ते चालवतात डिप्रेस क्लास मिशन. म्हणजे श्रीमंत लोक गरीबाच्या भल्याचं काम करतायत, पण ते सुद्धा गरीब नाही आहेत. पण श्रीमंत गरीब हा बात जरा वेगळा आहे. त्याच्यापेक्षा इथं कसा की आयडेंटिटीज आहेत, सामाजिक आयडेंटिटी आहेत. काही अस्पृश्य होते आणि काही अस्पृश्य नव्हते. तर अस्पृश्य नसलेले नारायणराव चंदावरकर आणि विठ्ठलरामजी शिंदे या अस्पृश्यांसाठी डिप्रेस क्लास मिशन चालवत आहेत आणि त्यांच्याविषयी स्वतःच मीटिंगला हजर राहत आहेत. कोणासोबतच्या मीटिंग सोबत? तर भारत मंत्री मॅन्टेगू चेम्सफोर्ड सोबत. पुढे श्री गणेश आकाजी गवई व किसन फागू बनसोडे यांनी डिप्रेस्ड इंडिया असोसिएशनच्या मार्फत भारत मंत्र्यास अस्पृश्यांच्या मागणीबंधी एक मेमोरंडम सादर केला होता. ओके, आता हे गणेश आकाजी गवई व किसान फागू बनसोडे ह्यांची, आता हे स्वतः अस्पृश्य आहेत आणि यांची डिप्रेस्ड इंडिया असोसिएशन आहे. डिप्रेस्ड क्लासेस मिशन वेगळं आणि डिप्रेस्ड इंडिया असोसिएशन. ठीक आहे. तर मग काय, त्यानंतर साऊथ ब्युरो कमिटी हिंदुस्थानात आली. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड येऊन गेले 1917ला आणि त्याच्यानंतर साऊथ ब्युरो कमिटी आली. हिंदी पुढाऱ्यांची स्वराज्याची मागणी चालू होती. त्यावेळी भारतातले इतर पुढारी काय मागत होते काँग्रेसचे, की होम रूल मिळायला पाहिजे. आणि डिप्रेस क्लासेस मिशनचे विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यांच्या राजकीय मागण्याबाबत असा सर्वत्र प्रचार सुरू केला की अस्पृश्यांना स्वतंत्र प्रतिनिधित्व न देता त्यांचे हित संरक्षण उच्चवर्णीय हिंदू प्रतिनिधींच्या हाती सोपवावे. कसं बघा की 1920 पर्यंत असा काळ होता की काँग्रेस म्हणते की सरकारनं स्वतः नेमायलाही नाही पाहिजे, सरकारनं स्वतः मेंबरही नेमायला नाही पाहिजे त्यांच्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये, इंडियन काउन्सिल मध्ये. तर काय करायला पाहिजे, इलेक्शन घ्यायला पाहिजे, भारतीयांकडून भारतीयांचं इलेक्शन घ्यायला पाहिजे. पण आता इथं विठ्ठल रामजी शिंदे, डिप्रेस क्लासेस मिशनचे विठ्ठल रामजी शिंदे काय म्हणतात, अस्पृश्यांच्या राजकीय मागण्याबाबत अस्पृश्यांचा स्वतंत्र प्रतिनिधी द्यायची गरज नाही, अस्पृश्यांच्या भल्याकरता उच्चवर्णीय हिंदू प्रतिनिधी दिला तरी चालेल. मग या चंदावरकर व शिंदे यांच्या या मताविरुद्ध डॉक्टर बाबासाहेब काय म्हणतात की हे हिंदू लोक स्वतःच्या घरातील घाण साफ करून टाकायला अजून तयार नाहीत, तर त्यांनी स्वराज्य का मागावे. असे मतप्रदर्शन 26 जानेवारी 1919च्या टाइम्सच्या म्हणजे टाइम्स ऑफ इंडियाच्या अंकात महार ऑन होम रूल या लेखात केले होते. बाबासाहेबांनी त्यावेळी टाइम्स ऑफ इंडियामध्ये 26 जानेवारी 1919ला जे लेख लिहिला होता त्यात काय म्हणतात ते की हिंदू लोक स्वतःच्या घरातील घाण साफ करत नाहीत, तर यांनी स्वराज्य का मागावे, स्वराज्याच्या हे लायक आहेत काय. त्यामुळे अस्पृश्यांची कैफियत अस्पृश्य प्रतिनिधींमार्फत साऊथ ब्युरो कमिटीसमोर मांडण्याची निकड निर्माण झाली. त्यामुळे काय झालं, त्यांचं म्हणणं आहे की यांना इंग्रजांकडून सत्ता तर घ्यायची आहे, पण अस्पृश्यांना सत्ता द्यायची नाहीये. म्हणजे इंग्रजांकडून यांना सत्ता घ्यायची पण ते स्वतःकडेच ठेवायची, अस्पृश्यांना नाही द्यायची. तर त्याकरता मग बाबासाहेब म्हणतात की त्या साऊथ ब्युरो कमिटी समोर अस्पृश्यांचे स्वतःचे प्रतिनिधी जायला पाहिजे आणि त्यांनी स्वतः त्यांच्या राजकीय आणि सामाजिक चळवळीविषयी, त्यांच्या राजकीय आणि सामाजिक मागण्याविषयी मागणी करायला पाहिजे. एक मिनिट, जरा सगळं व्यवस्थित चाललंय का बघून घेतो. बाकी काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट्स करून विचारत चला. ओके, ठीक आहे. मग डॉक्टर आंबेडकरांनी प्रयत्नपूर्वक साऊथ ब्युरो कमिटी समोर अस्पृश्यांच्या राजकीय मागण्यांची कैफियत सादर करण्याची संधी मिळवून घेतली. कमिटी समोर शिंदे व डॉक्टर आंबेडकर यांनी अस्पृश्यांची मागणी भिन्न दृष्टिकोनातून मांडली. हे बघावं लागते. बघा आपल्या देशात कशी प्रथा झालेली आहे माहितीये काय, ज्यानं मोठं काम केलं त्या सगळ्या लोकांनी सारखंच काम केलं असं दाखवण्याची प्रथा आहे.
कळालं का? हे मुद्दाम केल्या जातं बरं का, याचं तुम्हाला हळूहळू कळतच जाईल. पण आता बघा या वाक्यावरून कळतं की काय, विठ्ठल रामजी शिंदे यांचं म्हणणं, बाबासाहेब यांच्या मते अस्पृश्यांचं भलं कसं व्हावं हे जे मत होतं, याच्या एकदम वेगळं मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होतं. मग काय, मग विठ्ठल रामजी शिंदेचं काय म्हणणं होतं की अस्पृश्यांचं भलं करण्याकरता अस्पृश्यांचाच प्रतिनिधी काय म्हणतात त्याला, विधान परिषदे आणि संसदेमध्ये नेमायची गरज नाही. काय, सवर्ण हिंदू नेमला तरी चालतो. आणि बाबासाहेबांचं काय म्हणणं आहे, अस्पृश्यांचं भलं करायचं असेल तर अस्पृश्य प्रतिनिधीच स्वतंत्ररित्या अस्पृश्यामधून निवडलेलाच विधान परिषदेमध्ये आणि विधानसभे आणि लोकसभेमध्ये जायला पाहिजे, असं त्यांचं म्हणणं. शिंद्यांनी साऊथ पूर्व, आता त्यावेळी वेगळी नावं होती, मी सध्याच्या नावं घेतोय बरं का, विधान परिषद, विधानसभा, लोकसभा, राज्यसभा किंवा संसद ही आताची नावं घेतोय. आधीची नावं प्रादेशिक काउन्सिल आणि इंडियन काउन्सिल अशी नावं होती. ठीक आहे, प्रोव्हिन्शियल काउन्सिल आणि इंडियन काउन्सिल अशी नाव होती. तर मग काय, शिंद्यांनी साऊथ ब्युरो कमिटी समोर जी साक्ष दिली तिचा जर कमिटीने स्वीकार केला तर अस्पृश्य समाज आपल्या राजकीय हक्कांना मुकेल. कारण मतदानासाठी जी लायकी अस्पृश्यांसाठी शिंद्यांनी सुचवली होती ती अस्पृश्यातील मुठभर लोकांमध्ये सापडणार नाही. आणि ती सापडलीच तर हे मुठभर लोक शिंद्यांच्या कच्चपी राहून शिंद्यांना किंवा त्यांच्या हस्तकांना निवडून देतील व अस्पृश्यांच्या खऱ्या प्रतिनिधींना निवडून देण्याचा संभव राहणार नाही. का बघा काय झालं, शिंदे काय म्हणतात की चला अस्पृश्यांचे प्रतिनिधी निवडून द्यायचे असेल तर अस्पृश्यामधल्या कोणत्या लोकांना वोट देण्याचा अधिकार, त्याच्या ज्या अटी होत्या, तर पूर्वी बघा कोण किती शिक्षण घेतलंय, कोणाकडे किती संपत्ती आहे, त्यानुसार लोकांना जेवढी जास्त संपत्ती, जेवढे जास्त शिक्षण, तेवढं मत देण्याचा जास्त अधिकार असं होतं. आणि ज्यांचं शिक्षण नाही, ज्यांच्याकडे संपत्ती नाही, त्यांना मत देण्याचा अधिकार नव्हता. तर बाबासाहेब म्हणतात की तसं जर केलं तर मग अस्पृश्यामध्ये मत देण्याचे फारच कमी लोक राहतील आणि त्याच्यामुळं हे कमी लोक शिंदेच्या कच्चपी राहून, म्हणजे शिंद्यांच्या भूलथापांना बळी पडून त्यांच्याच सोयीचे लोक निवडून देतील. पुढे बाबासाहेब काय म्हणतात, त्यामुळे सामाजिक, धार्मिक व आर्थिक बाबतीत स्पृश्यांची जशी गुलामगिरी पत्करावी लागेल तशीच राजकीय बाबतीतही अस्पृश्यांची गुलामगिरी पत्करावी लागेल. मग याच्यामुळे काय होईल की सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक बाबतीत जसं अस्पृश्य लोकांना स्पृश्य लोकांची गुलामगिरी पत्करावी लागत आहे, तसंच हे विठ्ठल रामजी शिंदे जसं म्हणतात त्या हिशोबाने इलेक्शन घ्यायची पद्धत झाली तर राजकीय बाबतीत सुद्धा अस्पृश्यांना स्पृश्य लोकांची गुलामगिरी पत्करावी लागली. दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे वरिष्ठ हिंदू लोक अस्पृश्यावर राष्ट्रीय गुलामगिरी लादू पाहत आहेत. ही परिस्थिती ओळखून डॉक्टर आंबेडकरांनी डिप्रेस क्लास मिशनच्या मार्फत शिंद्यांनी दिलेली कैफियत अस्पृश्यांच्या हितांना बाधक आहे असे जाहीर करण्याचे ठरविले. अस्पृश्यांच्या राजकीय आकांक्षा काय आहेत याचा जाहीर खुलासा एखाद्या वजनदार गृहस्थाच्या नेतृत्वाखाली व्हावा म्हणून अस्पृश्यांचे एक परिषद छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली घेण्याचे ठरविले. त्याप्रमाणे 1920 ची भारतीय बहिष्कृत परिषद नागपूरला घेण्यात आली. मग डिप्रेस क्लास मिशन विरोधी ठराव, बघा विठ्ठल रामजी शिंदेचा जो डिप्रेस क्लास मिशन आहे त्याच्या विरोधात बाबासाहेब ठराव काढतात. काय की परिषदेत डिप्रेस क्लास मिशन संस्थेच्या व तिच्या चालकांच्या निषेधाचा ठराव येणार आहे अशी कुणकुण अण्णासाहेब शिंदे यांना आगाऊच लागली होती. आता अण्णासाहेब शिंदे म्हणजे डिप्रेस क्लासेस मिशनचे कोणीतरी पदाधिकारी असतील. म्हणून त्यांनी श्री गौडी याचकडे मुद्दाम मनुष्य पाठवून कळविले होते की तुमच्या वराड प्रांतातील, वराड म्हणजे विदर्भ प्रांतातील 50 मुले माझ्या बोर्डिंगमध्ये घेतो, पण तुम्ही डॉक्टर आंबेडकर व शिवतरकर जो आमच्या संस्थेच्या निषेधाचा ठराव आणणार आहेत तो हाणून पाडा. बघा कसं राजकारण चाललंय. आपण यांना काय म्हणतो, यांना देशाच्या स्वातंत्र्याचे सैनिक म्हणतो ना. पण लढाई कशी चालली यांची बघा, की ते अण्णासाहेब शिंदे काय म्हणतात की तुमच्या प्रांतातील 50 लोक मी बोर्डिंग मध्ये घेतो, पण बाबासाहेबांनी शिवतरकर जो प्रस्ताव आणणार आहेत तो प्रस्ताव हाणून पाडा. मग त्याबरोबर हे असं ऐकून श्री गवई व बेळगावचे श्री पापण्णा यांनी आपल्या बाजूने कडक कोट तयारी केली होती. आम्ही नागपुरात जाताना डिप्रेस क्लासेस मिशनच्या चालकांनी अस्पृश्यांच्या हिताविरुद्ध जे स्टेटमेंट सरकारकडे पाठवले होते
त्याचा उतारा टाइम्स पत्राच्या अंकात आला होता. त्याची एक कॉपी तो अंक 2 वर्षापूर्वीचा असल्या कारणाने 2 रुपये खर्चून आम्ही विकत घेतला होता. परिषदेचे पहिल्या दिवसाचे काम संपल्यावर, म्हणजे हे बाबासाहेब म्हणतात, परिषदेचे काम पहिल्या दिवसाचे काम संपल्यावर रात्री विषय नियामक कमिटीची बैठक झाली. त्यात काही ठराव पास झाल्यावर डॉक्टर आंबेडकर अध्यक्षांच्या परवानगीने म्हणाले. काय म्हणाले बाबासाहेब? काय म्हणतात आता? आपण येथे जमलेले सर्व प्रतिनिधी बहिष्कृत वर्गाची उन्नती कशी होईल या दृष्टीने विचार करण्याच्या हेतूने जमलो आहोत. म्हणून आपल्या लोकांच्या उन्नतीच्या आड येणारी व्यक्ती, मग ती बहिष्कृत वर्गातील असो किंवा उच्चवर्णीय हिंदूतील असो, तसेच एखादी संस्था असो, पण ती आपल्या हिताच्या विरुद्ध एखादे कृत्य करीत असेल किंवा तसे कृत्य तिने मागे केले असेल तर त्या गोष्टीचा आपण निषेध करावा की नाही. तेव्हा सगळे प्रतिनिधी एक आवाजाने म्हणाले की अलबत्त, आमच्या प्रगतीच्या आड येणारी कोणतीही व्यक्ती असो किंवा संस्था असो, तिचा आपण तीव्र निषेध केलाच पाहिजे. मग ही गोष्ट तुम्हा सर्वांना मान्य आहे काय, असे आंबेडकरांनी तीनदा बजावून विचारले. त्यांनी नंतर शिवतरकर यांच्याजवळून टाइम्स पत्राचा अंक घेऊन त्यात डिप्रेस क्लास मिशन संस्थेने सरकारला लिहून पाठवलेले स्टेटमेंट वाचून दाखवले. त्याचा परिणाम इतका झाला की श्री गवई व त्याचे मदतगार लोक जागच्या जागीच पोहोचले. म्हणजे जे लोक विठ्ठलरामजी शिंदेच्या परिषदेच्या व्यक्तींकडून ऐकून हे बाबासाहेबांचा ठराव हरवण्याकरता आले होते, ते जागच्या जागी बसले. मग नंतर पुढील ठराव परिषदेत सर्वानुमते पास करण्यात आला. तो ठराव तिसरा. काय ठराव आहे तो? म्हणजे पहिला दुसरा ठराव दिला नसेल, तो तेवढा महत्वाचा नसेल. महत्वाचा ठराव ते दिला इथं. काय तो? बहिष्कृत वर्गाचे सुधारलेल्या कौन्सिलात जे प्रतिनिधी घ्यायचे आहेत ते सरकारी नेमणुकीने किंवा त्यांच्यातील जातवार संघातर्फे न घेता बहिष्कृतातर्फे कौन्सिलात निवडून गेलेल्या प्रतिनिधींमार्फत नेमण्यात यावे, अशी जी सूचना खास बहिष्कृत वर्गाच्या उन्नती प्रित्यर्थ स्थापन झालेल्या डिप्रेस क्लास मिशनने केलेली होती. त्यामुळे अस्पृश्य वर्गाचे मन अस्वस्थ झालेलं आहे. कारण बहिष्कृतेतर वर्गाच्या प्रतिनिधींना बहिष्कृत वर्गाचे प्रतिनिधी नियोजित करण्याचा जर अधिकार दिला तर ज्या चातुर्वर्ण व्यवस्थेमुळे बहिष्कृत वर्गाचे नष्टचर्य उडवले आहे, ती चातुर्वर्ण व्यवस्था कायम करण्यास आमच्यातील जो लोक कबूल होतील अशाच लोकांना प्रतिनिधी नेमण्यात येईल. म्हणजे काय बघा की डिप्रेस क्लासेस मिशननं काय म्हणलं होतं की जे सुधारलेले काउन्सिल आहेत, म्हणजे वरचेवर सुधारणा होत होत्या काउन्सिलात, लोक त्या विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये, इंडियन काउन्सिलमध्ये जे वेळोवेळी सुधारणा होत होत्या, म्हणजे प्रादेशिक काउन्सिल आणि इंडियन काउन्सिलात जे वेगवेगळ्या सुधारणा होत होत्या, त्याच्यामध्ये बहिष्कृत वर्गाचे जे प्रतिनिधी घ्यायचे ते सरकारनं नेमणुकीने घेऊ नये आणि तसेच त्यांच्यातल्या जातवार संघातर्फे घेऊ नये. तर काय करावं म्हणे की बहिष्कृतेतर्फे, ते म्हणजे नॉन अनटचेबल पैकी जे आधीच काउन्सिलात गेलेले आहेत त्यांच्या मार्फत निवडून जावेत, असं त्यांचं म्हणणं बघा. म्हणजे काय की अस्पृश्यांचे प्रतिनिधी अस्पृश्यांतर्फे जाऊ नये, सरकारनं ते निवडू नये, तर नॉन अस्पृश्य, नॉन अनटचेबल हे ऑलरेडी लोक जे त्या काउन्सिलात आहेत त्यांच्या मताप्रमाणे निवडावेत, असं या डिप्रेस क्लासेसच्या विठ्ठलरामजी शिंदेचं म्हणणं. आणि बाबासाहेब म्हणतात की हे वाचून आमचं मन अस्वस्थ झालेलं आहे, कारण याच्यामुळं काय होईल, बहिष्कृत वर्गाचे प्रतिनिधी नेमण्याचा अधिकार बहिष्कृतेतर म्हणजे बहिष्कृत नसलेल्या लोकांच्या हातात जाईल. आणि त्याच्यामुळं ज्या चातुर्वर्ण व्यवस्थेमुळे बहिष्कृत वर्गाचे आजपर्यंत नष्टचर्य उडवलेलं आहे, म्हणजे आजपर्यंत ही अवखळ आलेली आहे, ती चातुर्वर्ण व्यवस्था मग या राजकीय क्षेत्रामध्ये येऊन जाईल. यामुळे या परिषदेचे असे ठाम मत आहे की डिप्रेस क्लास मिशनने आपल्या आश्रितांचा असा उघडपणे द्रोह केल्यामुळे ती बहिष्कृत वर्गाच्या विश्वासात अपात्र झाली आहे. त्याच्यामुळे डिप्रेस क्लास मिशनने असा जो धोकेबाजपणा केलेला आहे त्याच्यामुळं अस्पृश्यांच्या विश्वासास ती अपात्र झाली आहे. म्हणजे बघा, बाबासाहेब एवढा प्रखरपणे विठ्ठलरामजी शिंदेचा आणि त्यांच्या डिप्रेस क्लास मिशनचा विरोध करतात. हे असं शिकवतात का आपल्या पुस्तकात? नाही शिकवत. पुढं काय? आणि याच्यात हेही शिकवत नाहीत की विठ्ठलरामजी शिंदे काय काम करत होते.
नाही नाही, विठ्ठलरामजी शिंदे अस्पृश्यांचं भलं करत होते, बाबासाहेब अस्पृश्यांचं भलं करत होते, गांधीजी अस्पृश्यांचं भलं करत होते, सगळे सगळ्यांचं भलं करत होते असं शिकवलं जाते. पण तसं नव्हतं. ते कशा पद्धतीनं प्रत्येकाची भलं करायची पद्धत वेगवेगळी होती, हा तो खेळ होता. ठीक आहे. पुढं या ठरावावर एक मिनिट, मला जरा व्यवस्थित चाललंय का सगळं बघू द्या. ठीक आहे. पुढं काय, या ठरावावर पी.एन. भाटकर, द्रविड, कदम वकील यांची भाषणे झाल्यावर गवई त्यास पुष्टी देताना म्हणाले की तुम्हाला म्हणजे झाल मवाळांना म्हणजे काँग्रेसच्या लोकांना जर नॉमिनेशन नको आहे तर आम्हालाच काय म्हणून ते असावे. म्हणजे बघा, त्यावेळी काँग्रेसच्या लोकांना नॉमिनेशन नव्हतं पाहिजे होतं, पण ते काय म्हणतात की अस्पृश्य लोकांचे प्रतिनिधी नेमताना मात्र नॉमिनेशन असावं. तर त्यावर हे काय म्हणतात की तुम्हाला नॉमिनेशन पाहिजे तर आम्हालाच काय म्हणून असावे. सरकारने आमचे प्रतिनिधी नेमावे असे जरी मिशनने मागितले असते तरी बरे झाले असते, परंतु झाल मवाळांनी आमचे प्रतिनिधी नेमावेत अशी मागणी करणे म्हणजे आमचा द्रोह करणं नव्हे काय. म्हणजे काय बघा की ते स्वतःला इलेक्शनद्वारे निवडून द्या म्हणायला लागले आणि अस्पृश्यांचं इलेक्शनद्वारे निवडण्यापेक्षा ते नको इलेक्शनद्वारे आम्हीच त्यांना निवडतो असं म्हणायला लागले. सरकारने निवडू नये, आम्ही निवडतो. मिशनने जी आमच्या प्रतिनिधींची मागणी आम्हाला न विचारता केलेली आहे, म्हणजे डिप्रेस क्लास मिशनने जी मागणी केलेली आहे ती अगदी घातक आहे. त्यामुळे डिप्रेस क्लास मिशनवरील आमचा विश्वास अजिबात उडालेला आहे. नागपूरचे म्हणजे या प्रांतातील जनतेचे सुदैवच म्हणावे लागेल की 1920 ची भारतीय बहिष्कृत परिषद बोलावण्याचा पहिला सन्मान येथील अस्पृश्य कार्यकर्त्यांना मिळाला. ही परिषद का बोलावली लागली याची वर दर्शवलेली पार्श्वभूमी लक्षात घेतली तर या परिषदेला अस्पृश्यांच्या राजकीय जीवनात आगे कदम करण्याच्या दृष्टीने अभूतपूर्व स्थान प्राप्त झाले होते यात शंका नाही. ओके. तर ही बघा अस्पृश्य परिषद जी 1920 ला मे जून मध्ये झालेली आहे. तर हे दुसरं भाषण संपलं. आता आज तिसरं भाषण आपल्याला वाचायचं. एक 10-15 मिनिटानंतर मी आता तिसरं भाषण घेतो. याशिवाय तुम्हाला काही डाऊट असतील, काही सजेशन्स असतील तर ते मला कमेंट करून सांगा. पण याशिवाय जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मॅक्झिमम शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचतील. आणि याशिवाय माझं यूट्यूब चॅनल आहे बाबासाहेब आंबेडकर स्टडी सेंटर, तेही तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे तिथं व्हिडिओ शोधायला तुम्हाला सोपं पडेल. ओके. तर दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू व्हेरी मच. थोड्याच वेळात आपण दुसऱ्या कामाकरता भेटूया. ओके. तिसऱ्या भाषणाकरता भेटूया.